अशी घोषणा करण्यात आली होती की मार्च एप्रिलपर्यंत पूर्वपदावर पाणी पुरवठा सुरळीत आणि कुठल्याही नागरिकाला त्रास न होता पाणी पुरवठा मिळेल, पण अद्याप तसं काही झालेलं नाही. याचं कारण काय? नक्कीच आम्ही तशी घोषणा केलेली होती आणि त्याचाच आता पाठपुरावा करून आपले आदरणीय राजाभाऊ राऊत यांनी दिल्ली दरबारी नितीन गडकरी साहेबांशी सतत चर्चा करून 100 कोटी रस्त्याचं काम मंजूर करून घेतलेलं आहे आणि त्याच्यातूनच आपली बार्शीची 22 किलोमीटरची जी पाईपलाईन राहिलेली आहे त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण होऊन आपल्याला बार्शीत स्वतंत्र पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा होणार आहे. माझा तुम्हाला प्रश्न होता, विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. आत्ता मगाशी त्यांचे काही प्रसारमाध्यमांवर किंवा त्यांच्या वैयक्तिक अकाउंटवर त्यांनी व्हिडिओ टाकलेला आहे. याकडे आपण कसं बघता? लोकशाही आहे त्या ह्याच्यातून पण नवीन पाईपलाईन कालांतराने किती दिवस लागतील किंवा कधीपर्यंत हे पूर्ण होईल? आता मंजुरी मिळालेली आहे, लवकरात लवकर काम सुरू होईल. तसं काही सांगता येणार नाही, पण लवकरच सुरू होणार. आपल्याला रस्त्याचं काम तर चालू करायचं आहे त्या ह्याच्यातून. पावसाळा तोंडावर आहे, काही दिवसात पाऊस सुरू होतो, पण नाले सफाई पूर्वपदावर जैसे ते तसेच आहे. मग नगरपालिका ही कामं कधी करणार आहे? पाऊस पडून गेल्यावर का पाऊस पडायच्या आधी? नाही, चालू आहेत कामं. नाले सफाईची पूर्णतः शहरामध्ये नाले सफाई स्वतः मी निरीक्षण केलेलं आहे, स्वतः व्हिजिट देखील केलेलं आहे. मग आपले मुख्य नाले जे आहेत, लेंडी नाला वगैरे आपण म्हणता, सगळे कामं मी स्वतः पाणी केलेलं आहे. अजूनही आपल्याला जे उघडी किंवा झाकीव गटर तुम्ही म्हणता त्याचं देखील काम पॅरलली चालू आहे. त्यात अजिबात कुठलाही खंड नाही. पाणी पुरवठा सभापतींना माझा प्रश्न आहे, तुम्ही मगाशी शिवसाहेबांच्या इथे महावितरणाचे अधिकारी आले होते, त्यांना तुम्ही म्हणले की मी तुमच्या ह्याच्यासमोर आंदोलन करणार आहे. जर तुम्ही सत्ताधारी आहात तर तुम्हाला आंदोलन करायची वेळ काय येते? म्हणजे ह्या गोष्टी का घडतात मग? नीट सारखं वारंवार जरा करावं लागते. सत्ता असू नाही तर नसू, वारंवार करावं लागते ना. या सारखं लेट ज्या अधिकाऱ्याला सुद्धा निलंबित आहे त्याची आपण कारवाई करा म्हणून सांगितलं आपण निलंबित करा साहेबाला. कंदरचे जे फोन उचलत नाही तिथले MSCBचे कंदरचे जे अधिकारी जे आहेत ना, ते ज्युनियर इंजिनियर आहेत, ते फोन उचलत नाहीत किंवा कुठलाही रिस्पॉन्स देत नाहीत ते. त्यामुळं आपण त्यांची तक्रार केली. त्यांचे ऑपरेटर पण उचलतात, पण त्यांचे इंजिनियर्स कधी फोन उचलत नाही. रात्री तर कधीच नाही, दिवसाही उचलत नाहीत. त्याची तक्रार आपण त्यांच्याकडे केली आहे. त्यांनी त्यांची बदली करण्याबाबत पुढील कारवाई करण्याची. सर, तुम्ही आता फोन उचल